11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशासाठी 22 मे रोजी सुरुवात झाली. मात्र संकेतस्थळ सुरू न झाल्यानं एकाही विद्यार्थ्याला अर्ज भरता आला नाही. त्यानंतर 26 मे पासून ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचं माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय कार्यालयाच्या वतीनं जाहीर करण्यात आलं होतं. यानुसार आज ही प्रक्रिया नव्यानं सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातून 2,992 विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याची माहिती शैक्षणिक उपसंचालक कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यासाठी 66,010 इतकी प्रवेश क्षमता आहे. नवीन जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार 26 मे ते 3 जून सायंकाळी 6 पर्यंत प्रत्यक्ष नोंदणी आणि पसंतीक्रम नोंदवण्यास वेळ देण्यात आलाय. त्यानंतर 5 जून रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. 6 ते 7 जून या दरम्यान हरकती नोंदवणं आणि अर्जातील दुरुस्ती प्रक्रिया राबवण्यात येणार असून 8 जून रोजी अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. यानंतर 9 ते 11 जून दरम्यान कागदपत्र अपलोड करणं, मूळ कागदपत्र तपासणी आणि प्रवेश निश्चित करणं ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये ज्यांना पहिल्या पसंतीचं महाविद्यालय मिळालंय त्यांना प्रवेश घेणं अनिवार्य आहे. 20 जून रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर केली जाणार आहे.